महाराष्ट्राच्या आरोग्याच्या लढाईत ना एक असा शत्रू आहे जो दिसत नाही, पण दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेतो. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. तंबाखू विरुद्धच्या लढाईत आपल्या राज्याला नेमकं कसं यश मिळतंय हेच आपण समजून घेऊया. चला, सुरुवातीलाच एक आकडा पाहूया जो या समस्येची गंभीरता आपल्या डोळ्यासमोर आणेल. 9 लाख. हो, बरोबर ऐकलत. आपल्या देशात दरवर्षी जवळपास 9 लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडतात. हा आकडाच सांगतो की ही लढाई किती महत्त्वाची आहे. तर मग ही लढाई नक्कीच सुरू कुठून झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल आणि त्यावेळची परिस्थिती काय होती हे बघावं लागेल. आजपासून साधारण दशकभरापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती, खूप गंभीर होती. विचार करा, आपल्या राज्यातले जवळपास निम्मे पुरुष म्हणजे 48.3% पुरुष तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात होते. याचा परिणाम फक्त त्यांच्या आरोग्यावरच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर होत होता. आता इतकं मोठं आरोग्य संकट समोर असताना काहीतरी ठोस करायची गरज होती, हो ना? एका मोठ्या व्यापक योजनेशिवाय हे शक्य नव्हतं. आणि मग ती योजना सुरूही झाली. ही योजना म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम किंवा NTCP. हेच ते शस्त्र होतं जे तंबाखूच्या विरोधात वापरलं गेलं. पण मग प्रश्न येतो की ही योजना नक्की काम कशी करते? या कार्यक्रमाची रणनीती तशी खूप सरळ आणि सोपी होती, पण तितकीच प्रभावी. याचे 2 मुख्य भाग होते. एक, लोकांना तंबाखूच्या धोक्यांबद्दल आणि कायद्यांबद्दल जागरूक करणं, आणि दुसरं, जे कायदे आहेत त्यांची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी करणं. आता या सगळ्या प्रयत्नांना एक कायदेशीर आधार हवा होता, बरोबर? तर तो आधार दिला कोठपा नावाच्या एका महत्त्वाच्या कायद्याने. असं म्हणायला हरकत नाही की हा कायदा या संपूर्ण लढ्याचा कणा आहे. तर मग या कोठपा कायद्यात असं काय खास आहे? याचे 4 मुख्य नियम आहेत ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. पहिलं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट किंवा विडी ओढायला पूर्णपणे बंदी. यामुळे इतरांना जो त्रास व्हायचा तो थांबला. दुसरं, तंबाखूच्या जाहिरातींवर सरसकट बंदी, जेणेकरून तरुण पिढी याकडे ओढली जाणार नाही. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर कडक निर्बंध. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रत्येक सिगारेट तंबाखूच्या पॅकेटवर धोक्याची सूचना देणारे चित्र छापणं बंधनकारक केलं. खरं तर या 4 नियमांमुळेच समाजात मोठा बदल घडून आला. बरं, कायदे झाले, कार्यक्रम सुरू झाला, पण याचा जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात काय परिणाम झाला? चला, आता हेच आपण आकड्यांमधून पाहूया जे या यशाची गोष्ट सांगतायत. जवळपास 4.8%. हो, 2010 ते 2017 या काळात महाराष्ट्रात तंबाखू वापरण्याचं प्रमाण एवढ्या टक्क्यांनी कमी झालं. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे हजारो लोकांचे प्राण वाचवण्याच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे. हे बघा, आकडेवारीतून हे अजून स्पष्ट होतं. 2009-10 मध्ये जे प्रमाण 31.4% होतं ते 2016-17 मध्ये कमी होऊन 26.6% आलं. म्हणजे ही घट अगदी स्पष्टपणे दिसून येते आणि हा नक्कीच एक सकारात्मक बदल आहे. आता ही आकडेवारी तर खरंच थक्क करणारी आहे, विशेषतः आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवण्याच्या बाबतीत. 2020-21 मध्ये राज्यात फक्त 1932 तंबाखूमुक्त शाळा होत्या आणि फक्त काही वर्षांत 2024 पर्यंत हा आकडा तब्बल 45,127 वर पोहोचलाय. विचार करा, केवढी मोठी आणि अविश्वसनीय झेप आहे ही. आणि हे फक्त नवीन लोकांना व्यसनापासून रोखण्यापुरतं मर्यादित नाहीये. ज्यांना व्यसन आहे त्यांच्यातही बदल घडवण्याची इच्छा निर्माण झालीये. तब्बल 14,80,000पेक्षा जास्त लोकांनी स्वतःहून पुढे येऊन तंबाखू सोडण्यासाठी मदत केंद्रांमध्ये नोंदणी केली आहे. यावरून लोकांमध्ये किती जागरूकता वाढली आहे याचा अंदाज येतो. अर्थात कायद्याची कडक अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची ठरली. हे आकडे बघा. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामुळे लोकांना नियम पाळण्याची सवय लागली आणि एक प्रकारचा धाक निर्माण झाला. तर मग ही सगळी प्रगती फक्त कायदे आणि आकडेवारीमुळे झाली का? नाही. यामागे लोकांना दिलेली खरी मदत आणि उपलब्ध करून दिलेली साधनं यांचाही खूप मोठा वाटा आहे. आणि यातलं एक महत्त्वाचं साधन म्हणजे ही राष्ट्रीय तंबाखू सोडवा हेल्पलाईन. हा एक टोल फ्री नंबर आहे, 1200-112356. यावर फोन करून कोणीही कुठूनही मार्गदर्शन आणि आधार मिळवू शकतं. तर मग ह्या सगळ्या आकडेवारीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. शिक्षण, कडक कायदे आणि लोकांचा सहभाग ह्या 3 गोष्टींच्या जोरात तंबाखूवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतो. खऱ्या अर्थाने तंबाखूमुक्त भविष्य
म्हणजे नेमकं काय असेल आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला अजून काय काय करावं लागेल?